दादाची घड्याळ दिसली नाही. जरा डोकं वापरा. मुलाचं नाव ठेवणं तुमच्या हातात. जिजाबाईनं नाव ठेवलं शिवराय की माझी जाऊ दिया हमें कधी कधी गौतमी बाई डान्स करतात ना, मला आवडते गौतमी ताईचा डान्स. कलाकार आहे. आपली पोरगी नाचली तर मनोहर पाटील हे म्हणते नाची आहे, आणि यायची पोरगी नाचली तर हिरोईन आहे. मला तुमची हिरोईन. आमच्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला तर टीका करता आराम करो. तुमच्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला तर भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. आपल्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला, काय गुन्हा केला? काय गुन्हा केला? आता मारवाडी लोक मूकबधीर आश्रमातून पोरी निवडून राहिले. ब्राह्मणानं केली, मंदिरात सापडलेली पोरगी. आपण दुसऱ्या जातीची पोरगी केली, काय वाईट आहे? तुमच्या काय काय कोण अलग जातीची पोरगी आहे आणि इंटरकास्ट मॅरेज आहे, त्यानं उभं राहा. आपला पाठिंबा आहे तुम्हाला. आहे कोणी एखादा? अजून एवढे प्रगत नाही झाले या बाबतीत. तू पाहिशील तर ब्राह्मणांचं पाहतो का हो बाबासाहेब? तुम्ही तर जावई या बाप्पा. मामाच्या पोरीला बाबासाहेब जावई झाले. शेकड मध्ये औषधी देता देता आपण एवढे मूर्ख झालो. आपलं घर बांधतो बाळा, तू फोटो मस्त काढून राहिला आणि सर्वेचे काढताना ते डोंबडी डांबडी बाई आली की कॅमेरावाला, आणि चांगलं चुंगलं फेसबुक आलं की म्हाताऱ्या बाहेर कोणी एसटीत बसू देते काय? आजी चष्मे आले, आजी पाहून बसू नाही देत. किंवा काय 9 महिने 9 दिवस पार नाही केलं. आणि पोरगी सोरगी चांगली दिसायला असली की माणूसही सरकते. साल्या येड्स होईल ना कुत्र्या. असे आहेत. पंक्तीमध्ये तुम्ही म्हाताऱ्या बाया बसा म्हणून म्हाताऱ्या आजीला सांगतो, ओ शांताबाई, कधी आजी तू जेवायला बसली तर चांगले चुंगले कमी कपडे आहेत, तिच्यात जोड जाऊन बसत जा. तिनं हट हट केलं तरी उठू नको. तिच्याच्यानं तोंडही मार्केट वाढून जाईल ना. नाही तर हे जवान पोट्टे काही तिच्या अंगावर तिच्या ताटरावर जात नाही. आले की पोरी सोरीच्याच लाईनवर, बाई पोळी घ्या, नाही घ्या ना. त्या म्हाताऱ्या ओरडतात, अबे हो तुझ्या मायले हो इकडे आणलं बे. तो हळूहळू नाही वाढत. म्हाताऱ्या बायच्या पैसे तो पोळी 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 काऊन तू काय तुझ्या मायच्या पोटात गीतांजलीत पैदा झाला काय नॉन स्टॉप. म्हणून शिवरायानं मुसलमानाच्या पोरीले मायचा दर्जा दिला. वामन दादा देता शिवरायाच्या पंखाखाली मुलीचे नव्हती वाना, आनंदाने नाचतो हिंदू मुसलमाना, आनंदाने नाचतो हिंदू मुसलमाना. म्हणून आपण एक आहोत. लग्नाला चालला का रे? मा फोटो मागणं नको जाऊ, नाही तर मा
मा फोटोवर मुच्छिन का पहिले तर बुड्ढा झाला पण मी कोणामुळं तरुण तुम्ही मायबाप आहे ना दररोज माय कीर्तनात एवढे लोक राहतात तुम्ही युट्यूब वर पहा दररोज इतके लोक राहतात बाबा म्हणजे माय देव कोण आहेत आपण मंदिरातल्याले पाहिलं नाही तो स्वर्गाती नाही खाली नाही इकडे नाही तिकडे नाही माय बापे केवळ काशी तेने न जावे रामाचे अभंग आहे तुकोबाचा अभंग आहे माय बापे केवळ काशी तेने न जावे दररोज कीर्तन करावं मी काल 400 किलोमीटर वर उद्याचा कार्यक्रम करून मी परत आखोडले कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यात 450 किलोमीटर हे कोणामुळे ताकद आहे माय विठ्ठल बाप मेरे साथ है मला ड्रायव्हर धनगर 25 वर्षापासून मेरे साथ है डॉक्टर आमले माझ्या सोबत आहे हे सुंदर कीर्तन करतात बाबू आणि डॉक्टर साहेब आपल्या पत्नी मुलासोबत हे पोरग आता MBBS ची तयारी चालू आहे आणि पुतण्या सुनबाई सर्व खानदान आली त्या काकाची बायको आली का बाबा काका आले का दे बरा आवाज काकाचं काय नाव ते टिटू भाऊन द्यायच्या बायकोने यावं आणि डॉक्टरीनबाई नाही या त्या शिक्षिका आहेत आमदार साहेब माजी मंत्र्याच्या स्कूलवर नाही या ना या 2 मिनिटं कुटुंब आपलं या बरं थांब रे ओ बोटे बाई पाहिली नाही काय बापासारखी आदत लागली का बे तुम्हाला बाईचं नाव काढलं की झालं कुत्र्यासारखेच पाहतात बाई म्हणजे नवीन आहे रुक्मिणी आहे ना त्या याची ते कुठे आहे डॉक्टरीनबाई ते बाई सावित्रीबाई फुले आहे टीचर आहे ते बाई आणि मुलगी डॉक्टरीन आहे आणि शिवधर्म पद्धतीनं तुकडोजी महाराज पद्धतीनं लग्न लावलं आज ते भाऊ जमलं काय दोघही जण आले श्रीराम जानकी यायचं बाबू रामायणासारखी याना रामायणासारखी जिंदगी आहे बाबू हे लहान भाऊ हे डॉक्टर साहेब हे डॉक्टरीन बाई टीचर आहे हे डॉक्टर आहे मुलगी डॉक्टरीन आहे तिथे भाऊ लेकर किती आहे एक मुलगी एक मुलगा बरं झालं आणि दिवसभर ऑटोचा गाडी चालवता धन्यवाद या मग इकडे या का या ना सुन बाई काऊन घाबरता ज्योत से ज्योत जगाते चलो अरे या ना तुम्ही सवाशिनी क्या करू दे बाई लग्नाचा वाढदिवस थांबा ना तुम्ही 2 टाकता का आता माणसं आले बाय ते भाऊ म्हणते लक्ष्मणच आहे हो बाई धन्यवाद हे वय खरे ज्योतिबान सावित्री ज्योतिबा थांबा साडी दे ज्योतिबा मला कोणी लग्नात या दोघही नाही मा पोरीचं लग्न झालं इथून लग्नात आले मा पोराचं लग्न झालं इथून लग्नात कोर्टात आणि यायच्या पोरीच्या लग्नात मी हजर होतो घ्या मग ते टाळ्या
अवघ्या साड्या पप्पा घेतल्या. तुमच्या दोघाईचा संसार ज्योतिबा सावित्री सारखा. डॉक्टरीनबाईला काही गरज नाही. डॉक्टरीनबाई स्वतः टीचर आहेत ना, आणि हे डॉक्टर आहे, पोरगी डॉक्टरीन आहे, पोरग आता MBBS ची तयारी चालू आहे. तुम्ही एखाद्या दुसऱ्या बाईला द्या, मी सांगतो ना कोणाला द्या तुमच्यापेक्षा, कारण तुम्ही IPL मध्ये आहे, आपल्याला पाहिजे BPL. रस्त्यानं जातानाच उभं करा आणि त्या बाईचा सत्कार. हे माऊली जिजाबाई सारखे आहे. एकच हात आहे, एका हातानं दिव्यांग आहे, पण पती पत्नीचं तुकोबा जिजाबाई सारखा संसार. नाही तर नोकरीवर असल्यावर गरमी राहते, पण नाही माय सारखी. आम्ही गेलो की आमची जेवायची सोय, पुरा परिवार. हे बाई येते, पहिले सासू ये, आता सासू गेल्याच्यानं म्हणजे दुर्दैव आहे. जावंच लागते ना एकाने. हा ताई, तुम्हाला जाणून देत नाही मी. तुम्ही मा घरी साड्या अवघ्या बाहेर आणल्या, तुम्हाला आम्ही काहीच घेत नाही. तुम्ही तर बाहेर आणता. आता डबल घ्या, आम्ही आणणार नाही. आणणं चालूच. जा या सोबत जा. थेटू पाया नको लागू बाई. बाई महाराज लोक लय बदमाश राहतात. अवघ्याले नाही म्हणत मी. ऐसे कैसे झाले साडी देऊन सत्कार. वा, बरोबर बाई निवडली म्हातारी बाई तुम्ही. ये बेटा, तू मुंग्यापासून एवढे कष्ट घेतोय का, आईस्क्रीमच दिसून राहिला. जाय गुरुदेव करू, लग्न लवकर हो. आणि काय करताय, शिकले किती? माझं मास्टर डिग्री झाली, मी आता जॉबला आहे. कुठं जॉबला? जॉबला सुरत लोकेशनला डेव्हलपर. मग गॅरंटीनच होती. कुठे आहे पती? कंपनीमध्ये. आणि लग्न झालं की कंपनी घरी. आमचं हे पण माझा पती कंपनीमध्ये यायचं नाही. हे पोरग एकदम सात्विक आहे. भविष्य चांगलं आहे बेटा तुझं. सांगू काय पुढचं? बरं जाऊ दे. एकदम सज्जन पोरगा आहे बाबू. कारण शुद्ध बीजा पोटी फळे. तुम्ही दिलीप भाऊच्या घरातले तर नाही, मग जे पेरलं तेच उगवलं रे बेटा. हा, थँक्यू. ओके. आमचा फोटो कोण काढी? जाय गे एखादी लाईन मारायला लोक. बाबू लाईन मार. लाईन म्हणजे इकडे नाही, गाण्याची. कारण गजाननचा पोरगा गाते, त्यानं पिक्चरले गाणं म्हटलं पियुष पालनं. पिक्चर कोणता? मन आतले मनातले. मन आतले मनातले. त्या पिक्चरला गाणं म्हटलं. आणि मन बाळा एकच लाईन, त्यात लंबा चालू नको. पिक्चरचं नाही म्हणत, नाही ना, त्यानं पिक्चर मध्ये म्हटलं, पण अभंगच म्हणते तो. हा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. वा, जे पेरलं तेच उगवलं. शुद्ध बीजा पोटी
सुंदर गाणी लिहिली नाही. तेरे बिकरे बिकरे बाल, हे गुलाबी गुलाबी गाल. काही नाही करत पाहिजे. तुझे दिखते, तुझे दिखते क्या बताऊं, मेरा क्या हुआ है हाल. तुझे दिखते हे आहे ओरिजिनल. मी काय लिहिलं म्हणून, बहुजन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के तुझे हिंदू कह के तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा, जाति जाति में लगा के झगड़ा, मंदिर मस्जिद को तोड़ा. मनुवादी हमारे काल, बढ़ते हैं सबके हाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. फिर फूले शाहू आया, सभी बहुजन को जगाया. मेरे भीम बाबा जी ने संविधान लेकर के जगाया. मैं पहले था बेताब, अब बन गया सत्य का पाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. असं आहे बाबू. काल एक कविता लिहिली माझ्या मुलानं, डॉक्टर धर्मपालनं. धर्माच्या नावावर बुवा जमा करतो राशन. कारण तुम्हाला घराची वास्तू शांती करायला कोण मला होता? पंडित. रेती कोणा गायली? तुझ्या मायनं, तुझ्या बापानं. रगत कोण ओकलं घर बांधायला? माय बापा. आणि तुम्ही त्या पिळाच्या नागोबाले बोलावता. घर तुम्ही बांधलं, बांधकाम करणाऱ्याने बांधकाम केलं, आणि वास्तू शांतीला त्याला बोलावता. खुर्मा बनावा तो नेते. हो हा हो. बरं काय म्हणते मालूम आहे का तुम्हाला? चहाण्णा मायच्या मायना मा तुझ्या माय. आपलंच खाते ना आपलीच माय काढते. त्या पंढरपुरात एक पुजारी मुतला आणि ते मूत आपण पेल. म्हणून तुम्हाला जर घराची वास्तू शांती करायची आहे, तिकून तुझ्या मायले ठेव, तिकून तुझ्या सासऱ्याला उभं कर, तिकून तुझ्या सासूला उभं कर, इकून तुझ्या बापाला उभं कर. सदा संतोषे येईन येईल. बहीण भाऊ आहेत ना हो? चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला चिंधी बांधते. मी बंद करतो. किती वाजले ना? मला परत उद्या कार्यक्रम आहे. बंद करू की चालू देऊ? 2.5 तास झाले. बोला. चालू देऊ. फाउंडेशन फिट जोर लागा के हैया, जोर लागा. हैया. आज खरंच बलकुव्याच्या मायबापानं 30 वर्षाच्या नंतर आलो मी. 30 झाले. पण प्रेम मायबापाचं तेच. उलट माय मावल्या पहिले नव्हत्या, त्याच्या चौपट वाढल्या. कारण शिकल्या ना, त्याला मालूम आहे आपला सत्यपाद. त्याला मंदात उठायचं काम आहे का बाईचं? आणि जोपर्यंत बाया हो तुम्ही घरी जात ना, तोपर्यंत एकही माणूस घरी जाऊ शकत नाही. घरी जाऊन करीन का? किल्ली तर तुझ्याजवळ आहे ना, घेतो पेटून. आता मग तुम्ही टीव्हीवर पाहा ना, एबीपी महाराजांना आई उद्या उडो ग माई, तुझा उडो ग. उडो उडो
जाईन, तुमची काहून जाऊ देता? बस बाई खाली. अरे बा बस ना, विठ्ठल बसून बंद करू का? बस खाली. तरी तुमची मुंगी गेली. तुझे देखा तो ये जाना प्यार होता है दीवाना सनम. आयडिया आहे ना, बदमाश की आहे ना. महाराज काय कमी बदमाश आहे? तो एक महाराज बिना पेट्रोलची गाडी चालवतो. चालते का बिना पेट्रोलची? त्याच्या काय मायच्या दुधाची ताकद आहे. बिना पेट्रोलची नाही चालत, पण बॅटरीवर ईव्हीएम कार घेतली नाही. आहे माझं, आपण माझत नाही. माझ्या डोळ्यातून दारूची शिशी नाही सोडेल. मी खाली पडेल असते ना, उचलतो त्याचे झाकण काढून खिशात टाकतो. 150 रुपये किलो आहे दारूच्या शिशीचे झाकण. काचाच्या शिश्या दारूच्या 3.5 रुपये किलो आहे. हे ज्याच्या बापानं कमावून नाही ठेवलं त्यालाच किंमत आहे. मला पेन जरी पाहिला ना, तुम्ही कुठे गेला पेन का? वामन दादा करड एवढंच नाही बाबू. अच्छा कागद रे मला. वाल्मिक ऋषी, राणा प्रताप, नरहरी महाराज, गाडगे बाबा, गोरोबा कुंभार, सेना महाराज, या वारकरी संताची कृपा. या खंजेऱ्या कधी ढोलक वाजवतो मी प्युअर खानदेशी. मर्दीने केली बहार नका सोडून जाऊ गजाननले काही म्हणायला लाव. भीमाचे गाणे तर असा म्हणते भाऊ. कुंभारा परी तुम्ही ते ज्योतिबावर लिहिलं ना आपण. श्रीराम जानकी उद्या घराघरात सावित्रीबाईची पूजा करा. माय गाण्याचे पुस्तक वायन खरंच नाही. सुंदर गाणे लिहिले बाय. नवरा पेत असला तर म्हणा छोड देची छोड. सुंदर गाणे लिहिले. आता ज्योतिबा आणि सावित्री तर कसं केलं बाय? ज्योतिबा अरे माझा महाराज आम्हाला जातीयवाद होता. पाणी नव्हते पिऊ देत. सावित्रीबाईनं ज्योतिबाला हौद मोकळा केला. ती म्हणते ना तू पाणी वाढ गं. असे ज्योतिबा विधवा बायाची विटंबना करत, केस कापत, तर न्हाव्याचा मोर्चा काढला ज्योतिबाने. आणि तुम्ही बाया ज्योतिबा फुले सावित्र्या पोरीले सावित्रीबाई म्हणून नाही. शाळा शिकून राहिली म्हणून गाववाल्यानं जिल्हा परिषदच्या शाळेकडे लक्ष ठेवा. सोन्याचे दरवाजे बनवून राहिले जिथे गरज नाही तिथं. चांदीचे दरवाजे बनवून राहिले जिथं गरज नाही तिथं. सोन्यासारखे लेकर शिकून राहिले त्या शाळेत गुरुजी नाहीत. 6000 शाळा बंद झाल्या. आणि आम्हाला चिवत्या बनवतात. गाय हमारी माता आहे. आणि बैल काय तो हा बाप नाही. आणि म्हैस काय तुही मावशी नाही. आणि हल्या काय तो हा काका नाही. आणि बकरी काय तुही आत्या नाही. गाईले जेवढं महत्व देता तेवढं बैलाले द्या.
संत एकनाथानं गाढवाले महत्व दिलं दिलीप दादा. अरे शंकराने पार्वती शंकराच्या मंदिरात नंदी राहतेच म्हणून प्राणी मात्रावर प्रेम करा. चक्रधर स्वामीनं सशावर प्रेम केलं म्हणून वाईट अन्न खाणं बंद करा. म्हणून मी राजेंद्र पाटलांना आणि ॲडव्होकेट रोहित पाटोळेजींना आणि बाबू सौ दिलीप पाटील शिरपूर विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांनी 2-3 कार्यक्रम ऐकले माले. अजून चालू द्या म्हणत स्वतः पवार साहेब त्याच्या मुलीला सांगत मॅडमले सुप्रिया ताईले अजून चालू द्या. आणि त्या दिवशी आलती ते बाई कोणती कडूबा खरा हो ना कडूताई खरा. मग कडूताईले कडूताई नाही ना कडूबाई खरा. मग मला वाटलं शरद पवार साहेब जातील. मी जाणून त्या बाईला बोलावलं कारण ती दिशाने सावळीत फॅर अँड लवली काम नाही करत आमच्या. आता मी पाय खापर थोंड्या मारत पण बाबू पवार साहेबाच्या देखत त्या बाईला बोलावलं आणि तिला एक लाईन म्हणायलाच लावली की तुम्ही खाता त्या भाकरी कडूबाईचा जाणा आवाज आहे याचा बारीक आवाज आहे. लेकर पाहिले तर 3-3. मला भाऊ आहे अभिमान आहे लहानपणापासून हसाचा आवाज आहे त्यात. तुकडोजी बाबाच्या गाण्यात इतके खतरनाक म्हणत्या अरे बाप एक तरी नाही तर काय पुकार नाही तर. आता मला एवढ्या दुरून मला बोलावत नका जाऊ. हे आमचे कीर्तनकार या 1 मिनिट काय नाव गडबड करू नका. लघवीले नाही गेले तुम्ही मला मालूम आहे. हे 5 मिनिटाच्या वर यायला बोलू देत नाही. माईक हातात दिला म्हणजे मी संधी देईन तर गडबड करू नका. माझ्याकडे खंजेरी आहे 250 रुपयाची खंजेरी आहे. हा धंदा नाही. घराघरात हा विचार केला पाहिजे. दारूची नशा नका करू. एखादी खंजेरीने आणि 8 पुस्तकं 250 रुपयाचे. भीमाचे लेकरो ब्राह्मणानंतर शिक्षणात कोण पुढे. भीमाचे लेकरो अर्धपोटी राहतील 1 रुपयाचं खातील भजे आणि 1 रुपयाचं पुस्तक घेतील. त्या काळात बाबासाहेब सांगत ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. आणि 12 जानेवारी शिंदखेड राजा पुस्तकाची यात्रा अंगाऱ्याची यात्रा नाही. म्हणून एखादी खंजेरी ने जा 250 रुपये देऊन टाक जा. हा क्वालिफाईड तरुण कीर्तनकार पैदा झाला तुकडोजी महाराजाच्या विचारात. जवान सर ओनली 5 मिनिट. 6व्या मिनिटात मी मांग करील माईक बंद करील. लोक लगविले नाही गेले. एकदा आवाज द्या भारत माता की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. तुकडोजी बाबा तुम्ही सारा भारत जगा दिया. कल ही मौत आ जाए. जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाए. हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते हैं औरों की काम आ जाए. औरों की काम आ जाए. माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही. त्याने कमी
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता तलवारीचा, भगतसिंग राजगुरूंचा काळ होता बंदुकीचा. परंतु ज्यांनी बंदुकी ठेवली नाही आणि तलवारी घेतली नाही, फक्त कलम ठेवली पेन की अमन बेच देंगे वतन बेच देंगे, ये कलम के पुजारी हो गए तो ये भ्रष्टाचारी वतन बेच देंगे. ज्या विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर बसावं लागत होतं त्यांनी असं पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकावर पुरा देश चालू आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे संविधान. ना पोथी ना पुरी, ना पुरी, ना पुराण, ना भेद पाहिजे आज भारताला संविधान पाहिजे. ना पोथी ना पुराण भेद पाहिजे. भेद पाहिजे. आज भारताला आबा बुद्ध पाहिजे. केव केव करीत बसू नका ना, पाय जोड करून निरोगी व्हा. वा वा, क्या बात है. ना बंद ना खंत आरोग्य पाहिजे. ना बंद ना खंड आरोग्य पाहिजे. आज भारताला संविधान जैसे मोबाइल चलाने के लिए सिम की जरूरत होती है, मोबाइल चलाने के लिए जैसे मोबाइल चलाने के लिए सिम की जरूरत होती है, वैसे देश को चलाने के लिए भीम की जरूरत होती है. कीर्तन सुनने के लिए पब्लिक की जरूरत होती है. 5 मिनिट झाले. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी उभं राहा. राष्ट्रवंदने करता 5 मिनिटं आणि साहित्य नंतर मग. आपण श्रद्धांजली देऊ सरपंच. सभी धर्म रूपंत पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुरु हो यह देश हरि, सबको सुख दिलवाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्य हटे सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दशाने. टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. भारत देश हमारा. आपल्यातून निघून गेलेले अजित दादा त्यांना आपण आणि सरपंच स्वर्गीय